ते उल्हासदादा एटीना माजी खासदार, सर्व पक्षांचे नेते, आपले उमेदवार स्मिताताई आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, इतके जण बोललेत त्यामुळे तर मी काय बोलू असा प्रश्न माझ्यासमोर आहे. गुलाबभाऊ, अनिलदादा आणि सगळ्यांनी उल्लेख केला निष्ठेचा. आणि खरंय, गेल्या वेळी तिकीट जाहीर झालं, मेळावे झाले, पोस्टर बॅनर छापले गेले, मिरवणुका निघाल्या गावोगावी. आणि मागाच्या शेवटच्या दिवशी, रात्री शेवटच्या दिवशी पार्टीने निर्णय बदलला. स्मिताताई यांचं तिकीट बदललं. थोडा अवघड प्रश्न होता, हा निर्णय अवघड होता, पण हा निर्णय झाला. तसाच गेल्या वेळी हरिभाऊंसाठी झालेला होता. तुला भाऊ बरोबर आहे किशोरप्पा. मागच्या वेळी रावेर मतदारसंघावर शेवटच्या दिवशी तसं स्मिताताईंचं तिकीट त्या ठिकाणी कमी झालं, तसं हरिभाऊ जावळे यांचं तिकीट कमी होऊन रक्षाताईंना शेवटच्या दिवशी तिकीट देण्यात आलं. त्यावेळेला लोकांना आक्रोश होता, गावकऱ्यांमध्ये आक्रोश होता, कार्यकर्त्यांना आक्रोश होता. असं का? हरिभाऊ 4 वेळा निवडून आलेले आहेत, मोठ्या मताधिकारी निवडून आलेले आहेत आणि त्यांचं तिकीट तुम्ही का कापता? पण पक्षाने निर्णय घेतला, तिकीट कापलं गेलं. मी त्या दिवशी रात्री 11 वाजता तिथे गावामध्ये गेलो, सगळं गाव जमलं, आजूबाजूच्या अर्थात सगळे कोशीचे लोक जमलेले आहेत. राग मनामध्ये होता, संताप होता. मी गेलो, त्यांना समजवलं, हरिभाऊनी सुद्धा त्यांना समजवलं. 2 दिवस गेले, 4 वेळा 2 वेळा आमदार, 2 वेळा खासदार असलेला माणूस, पण 2च दिवस गेले. तिसऱ्या दिवशी हरिभाऊ गाडीमध्ये बसले, प्रचाराला निघाले. रात्र दिवस त्यांनी रक्षाताईंचं काम त्या ठिकाणी केलं. रात्र दिवस काम केलं, प्रचार केला. ते थांबले नाही, ते थांबले नाही की बाबा माझं तिकीट कसं कापलं गेलं, त्याचं कारण द्या, माझ्यावर का अन्याय झाला. ते प्रचाराला लागले. स्मिताताईंचं तेच झालं. उदय बापू त्यावेळेला काय नाही, 2 दिवस थोडं लागायला नाराज झाले. तिसऱ्या दिवशी अतिशय जोमाने कामाला लागले, प्रचार केला. आपल्या मतदारसंघात जवळपास 50,000 मतांचं लीड अंबरनेरमधून, 36,000 मतांचं लीड त्यांनी अंबरनेरमधून त्या ठिकाणी दिलं. त्याला म्हणतात निष्ठा. ही पक्षनिष्ठा, ही खरी निष्ठा आहे. आणि तुम्ही निष्ठेच्या गप्पा करता. मला आठवतं यांना, चाळीसगावकरांना, जे खासदार आहेत उन्मेष दादा, भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झाला. 2च महिने झाले असतील, विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्यांना आपण तिकीट दिलं. खरं म्हणजे त्यावेळेला खडसे साहेबांनी विरोध केला. त्यांचा उमेदवार तो सूर्यवंशी होता चाळीसगाव मधला. हे म्हटलं नाही, याला आपण शब्द देऊन घेतलेला आहे, तिकीट याला द्यावं लागेल. विचारा त्यांना आता जाऊन, त्यांनी नाही सांगावं स्टेजवरून. विधानसभेची आमदारकी त्यांना दिली, तिकीट त्यांना दिलं, त्यांना निवडून आणलं, आमदार झाले. चाळीसगावमध्ये अनेक लोक होते, तिथे सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, अनेक वर्ष पक्षाचा झेंडा घेऊन मी प्रत्येक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत पासून आमदारकी खासदारकीपर्यंत नाचतायत. अनवाणी पायाने काही कार्यकर्ते, गरीब जेवढे विद्यार्थी झेंडा घेतल्या ठिकाणी पक्षाचा वावा करतायत, जिंदाबाद करतायत. ते काहीच नाही. आज 40-25 वर्ष झालेत पक्ष स्थापनेपासून, जनसंघापासून दिवा घेऊन फिरतायत. चाळीसगावमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मोठी शृंखलाच आहे, मोठी शृंखला आहे. पण त्यांना सगळं वाटलं नाही तुम्ही आमदार व्हावं का, जिल्हा परिषद सदस्य व्हावं का, पंचायत सदस्य व्हावं, असं कुणालाही वाटलं नाही, वाटत नाही आजही. पण यांना ऐकतं मिळालं. 2 महिन्यामध्ये आमदार झाले, टर्म पूर्ण झाली, खासदारकी लागली, खासदारकीचं तिकीट पूर्ण त्यांना दिलं. 5 वर्ष खासदार राहिले. समजा पक्षाला काही वाटलं, काही असेल, त्यांच्याबद्दल कुरकुरे असतील, बोलायला नसेल, वरच्या नेत्याने निर्णय घेतला, तुमचं तिकीट काढलं, तुम्हाला एवढं काय झालं? तुमच्यावर कोणता अन्याय झाला? पक्षात आल्याबरोबर तुम्हाला आमदारकी मिळाली, तुम्हाला खासदारकी मिळाली, पण तुम्ही म्हणता जर अन्याय झाला. ही निष्ठा आहे तुमची. आधी सांगितलं पक्षाने निर्णय घेतला, मला मान्य, मी पक्षाचं काम करेन. 8 दिवसामध्ये तुमचा निर्णय बदलला, गेले दुसऱ्या पक्षामध्ये.
गेलं तर बाराच्या प्रकारांना गाडीमध्ये उभं केलं, तिकीट दिलं. सांगतो तुम्ही मी एवढं काम केलं, पहिल्या 10 मध्ये मी पार्लमेंटमध्ये आहे, इतके प्रश्न मी विचारले. मग माझा त्यांना सवाल होता, जर तुम्ही एवढं काम केलं, एवढे लोकप्रिय आहात, 5 वर्ष खासदार, 5 वर्ष आमदार, मग आपण का नाही लढला? आपण खासदारकीचं पवारचं तिकीट का नाही घेतलं? उभं राहायचं होतं. लोकांनी ठरवलं असतं तुम्ही किती लोकप्रिय आहात, किती मतं आपल्याला पडतील, पण बंदूक शरद पवारांच्या खांद्यावर, तू उभा राह, तू उभा राह. मला कळालं, तिने सांगितलं होतं मातोश्रीवर की तुम्ही उभे राहा, तुम्ही खासदार आमदार होते. नाही नाही, मी नाही. हा एकदम तरुण आहे. हा कसं काय तरुण आहे? आपण काय म्हातारे झालो का? तो त्याला तिकीट दिलं, त्याला उभं केलं. पण मित्र, विषय हा निष्ठेचा आहे. निष्ठा कशी असते? स्मिताताईंकडे बघा, हरिभाऊंकडे बघा. आणि मी म्हणून चालत नाही. इथे पक्षाशिवाय कोणी मोठा नाही. मी तर म्हणेल, ज्याचं पुण्य संपलं ना, तो आमच्या या पक्षातून बाहेर गेला. पुण्य संपला. तुम्ही आता गेलात बाहेर, आता बघा तुमची अवस्था काय होणार आहे. तुम्ही बघा ना आता पुढे भविष्य काळामध्ये तुमचं भविष्य कसं आहे. या पक्षामध्ये आपण बघितलं असेल, जे मी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली. अजून 30-35 वर्ष आमदारकी मोडली, 20 वर्ष लादीच्या गाडीत फिरले. माझ्यामुळे पक्ष, मी आहे म्हणून भाजप, मी आहे म्हणून बँक, मी आहे म्हणून दूध डेअरी, हे पक्षामुळे नाही, हे माझ्यामुळे. असे आविर्भावात असणारे नेते आज पुढे थप्पीवर लावून पडले. बरोबर आहे की नाही? तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय ते? तुम्ही तर 10 वर्षाचेच आहेत. 30-35 वर्ष जे होते, एकदा पक्षातून हारले. आता कसे हारले काय आपला आत्मप्रसंग विषय. एकदा तुम्ही पडले पक्षामध्ये तर लगेच दुसऱ्याची पक्ष बदल. म्हणजे 35 वर्ष सगळं गेलं आहे, काही नाही. तुमची निष्ठा काही नाही पक्षाविषयी. माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय. मला वाटतं मित्र, हा पक्ष आहे म्हणून आपण आहोत. पक्ष आहे म्हणून आपली किंमत आहे. उद्या कोणी असेल, उद्या गिरीश महाजन असेल, असा विचार माझ्या मनामध्ये आला तर काही नाही, हिरो आहे. आज मतदारसंघात किती सांगा, काही सांगा, किती काम करा, पण पक्ष हा महत्वाचा असतो मित्र. आणि म्हणून निष्ठेला खूप महत्व आहे. म्हणून अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. आज निवडणूक तरी सांगितलं जातं, माझे नातेवाईक एवढे, माझ्या जातीपातीचं असं आहे. स्मिताताईंच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की या ब्राह्मण आहे, आता नवीनच होती का. आता ही बाई कधी पासून ब्राह्मण झाली, ब्राह्मण आहे म्हणायची, तर काच नाव आहे पण वगैरे झालं म्हणे उद्या बापूंचं. हा प्रचाराचा मुद्दा आहे, असा मुद्दा होऊ शकतो प्रचाराचा. अरे तुमचं कर्तव्य तुम्ही सांगा, तुमच्या पक्षाने काय केलं, तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्यात काय गुण आहे ते तुम्ही सांगत नाही. आणि इकडे जातीपातीवर बोलतायत. पण मित्र, ही निवडणूक जातीपातीची नाहीये, ही निवडणूक पैशाची नाहीये, ही निवडणूक देशाच्या भविष्याची. गुलाबरावांनी सांगितलं, आणि खरं सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की ही निवडणूक ही तुमच्या आमच्या आपसातल्या भानगडीची नाहीये, ही गावातल्या भानगडीची नाहीये, ही जिल्ह्यातल्या भानगडीची नाहीये, तर ही देशाच्या अस्तित्वाची निवडणूक, देशाला महासत्ता करण्याची निवडणूक आहे. पाकिस्तान सारखं राष्ट्र, गुलाबभाऊने उल्लेख केला, तुम्ही आठवा 10 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती. पाकिस्तान सारखं राष्ट्र, चिमूटभर राष्ट्र किती सुई तयार होती स्वतःच्या देशामध्ये. केवढं दम भरायचं आपल्याला, केवढी दादागिरी करायचे. चायना सारखं एवढं मोठं राष्ट्र, बॉर्डरवर आपल्या सैनिकांना कसं भिडायचं, काय काय दमबाजी करायचं. या 8-10 वर्षामध्ये तुम्ही कधी ऐकलं का नाव पाकिस्तानचं? ऐकायला तुम्हाला पाकिस्तानचं नाव काहीच नाही राहिलं. पाकिस्तान जगाच्या नकाशावर आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाकिस्तानमध्ये प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपण आता हिंदुस्थानातच जायला पाहिजे, विलीनच व्हायला पाहिजे. पाक प्राप्त काश्मीरमधल्या लोकांना वाटतं की आम्हाला खायला ब्रेडचा तुकडा नाही, प्यायला इथे पाणी नाही, आम्ही कशासाठी राहावं. मुलांच्या शिक्षणाची अवस्था काय झालेली आहे, रोजगाराची अवस्था काय झालेली आहे. आणि ते सुद्धा पाकिस्तानात राहते आणि त्याचे इंटरव्ह्यू येत आहेत, मुलाखती येत आहेत. काय राहिलं पाकिस्तानचं, कुठे गेला पाकिस्तान. मोदीजी पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून इनका जवाब पत्थर से असं म्हणत आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला जबाब दिला. आणि आज पाकिस्तान आमच्यासमोर कुठे शिल्लक राहिलेलं नाही. आज जगामध्ये आमची जी किंमत आहे, आमच्या देशाची जी किंमत आहे, आमच्या पंतप्रधानांची किंमत आहे, त्यात कुणाचीच नाही मित्र.
सगळ्या अमेरिकेमधल्या मॅगझिन सर्वे केलेत, रशियामध्ये झाले, जपान जर्मनीमध्ये झाले, युरोपमध्ये झाले. सगळ्यांच्या सर्वेमध्ये देशातला सगळ्यात लोकप्रिय नेता कोण? नरेंद्र दामोदर मोदी. आमचे पंतप्रधान हे 1 नंबरवर आहेत, 1 नंबरवर जगाच्या पाठीवर. तुम्ही देशातलं बोलत नाहीये. आणि म्हणून असे पंतप्रधान आम्हाला मिळाले, त्यामुळे आम्ही सगळे नशिबवान आहोत. आपण या पक्षाचे शिलेदार आहोत. तुमच्या भरोशावर ही निवडणूक आपण याकडे लढणार आहोत. वेळ खूप झालेला आहे, खूप बोलायला मिळतोय, पण आता तेवढा वेळ सुद्धा नाहीये. सगळ्यांना घरी जायचंय, लांबवरपर्यंत जायचंय. मला सुद्धा रात्री नांदेडला निघायचंय, पण तो उद्या रामनवमी म्हणून मी विचार करतो की थांबून जाऊ म्हणून. महाराष्ट्रावर फिरायचंय, पण आता ही तुमची जबाबदारी आहे. गुलाब भाऊंना बाहेर जावं लागेल, अनिल बाहेर जावं लागेल. वेगवेगळ्या पक्षाचे आम्ही आहोत, युतीमधल्या सगळ्यांवर जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही सगळे फिरू, आम्ही सगळे राहू असं होणार नाही. आणि म्हणून तुम्ही आज जबाबदार कार्यकर्ते आहात. ही सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुम्हालाही निवडणूक लढायची आहे. लीडच्या वरती सगळ्यांनी सांगितलं, काही चिंता नाही. आपण सगळे एक जण झालो ना. राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ते शिवसेना आहे, ते आरपीआय आहे, कवाडे गट आहे, जनतेचा पक्ष आहे, मनसे आपल्या सोबत आहे. आपण सगळे एकत्र झालो तर मला वाटतं मतं सुद्धा मोजता येणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि तुम्हाला खोटं नाही वाटत, माझं मागे लक्षात घ्या तुम्ही. महाराष्ट्रामध्ये मी देशातलं म्हणणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि रावेर या 2 जागा सर्वाधिक मताने निवडून आल्या तुम्हाला दिसतील. सर्वाधिक मतांनी मी आकडा सांगत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची मतं ही आपल्या जिल्ह्यातील 2 जागेंना याकडे मिळालेले असतील. हे चित्र तुम्हाला जेव्हा निकाल लागेल 4 जूनला त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये. आणि म्हणून मित्र, आपण कामाला लागायचंय. या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे, पण ते शेवटच्या मुद्द्यावर मी येतो. अनेक मुद्दे अजून आहेत. स्मिताताईंच्या बाबतीमध्ये प्रचार केला जातो. अनेक लोक विचारतात, हो तिकीट बदलणार आहे का? तिकीट बदलणार आहे का? तसं मागच्या टायमात झालं. यावेळेला मागच्या टायमात काही नाही. यावेळेला तिकीट कदापि बदललं जाणार नाही. यावेळेला आमच्या उमेदवार स्मिताताई राहणार आहे. अपप्रचार केला जातो विरोधकांकडून, अपप्रचार केला जातो, जातीचा केला जातो, पातीचा केला जातो, त्याचं तिकीट बदलणार आहे म्हणून केला जातो. पण मी अतिशय दाव्याने सांगतो, खात्रीने सांगतो की स्मिताताई तिकडे उमेदवार आहेत आणि रक्षाताई तिकडचे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवारांच्या ठरलेले आहेत. दोन्ही महिलांना मी या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून या भांडणीत आपण अजिबात पडू नका. गुलाब भाऊने सांगितल्याप्रमाणे इकडे काय चाललं, तिकडे काय चाललं, तिकडे काय चाललं, आपापल्या गावाची जबाबदारी घ्या. आपण अतिशय चांगली रचना केलेली आहे. भाजपमध्ये अतिशय सूक्ष्म 50 प्रमुख, 20 लोकांची यादी आहे. हे 20 लोक तुझ्याकडे हेच पाहिजे, फक्त पुढे जायचं नाही. तू बूथ प्रमुख आहे, वॉरियर आहे, सुपर वॉरियर आहे. काय बारीक सूक्ष्म सगळी रचना झालेली आहे की आपण कल्पना करू. एकेका मतदारसंघामध्ये 25-30 कार्यकर्त्यांची टीम आहे. एक फोन केला की तेवढे कार्यकर्ते येतील. सगळे ऑनलाईन सगळे प्रकार जुळलेले आहेत. सोशल मीडियावर सगळ्यांना रोज जुळलेले आहेत. सगळ्यांना दिल्लीहून फोन येतात, सगळ्यांना मुंबईत फोन येतात. मला वाटतं आपण जर आपलं काम चोखपणे केलं, जबाबदारीने केलं, तर मला वाटतं आपण आपला कुठल्या पुढे नाही. लग्न तिथे आहे, लग्नामध्ये आपण जातो, फिरतो. मोदींनी काय केलं, काय सगळं गुलाबांनी सांगितलं, आणि सांगितलं, सगळ्या आमदारांनी सांगितलं, सगळ्या नेत्यांनी सांगितलं. मी त्याचा पुनरुत्तर करणार नाही. पण एकच सांगा, या देशाला महासत्ता करायचं असेल, या देशाला विश्वगुरू करायचं असेल तर एकच पर्याय मोदीजी. माझा नातेवाईक, माझ्या गाववाला, माझ्या ओळखीचा, माझ्या पाठीला जाऊ द्या. मोदीजींना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे. त्या देशाला महासत्ता करायचं आहे. बाकी कामं होत राहतील, विमानतळ होतील, मेडिकल कॉलेज झाले, त्याला 1,500 कोटीचं धरणं होतील, काय जे मोठीला 150 कोटीच्या रस्ते आपण जिकडे पाहत तिकडे काय झालेले. पूर्वी आम्ही फॉरेन मध्ये जायचं तेव्हा आम्हाला कौतुक वाटतं, तिकडे सिमेंटचे रस्ते कसे काय. आता इथे कुठेही जा, त्या महाराष्ट्रावर फिरा, देशभर फिरा, कुठेच रस्त्याला खड्डा नाही. 4-5 रस्ते झाले, 6-5 रस्ते झाले, केवढा बदल झालेला आहे. तरी समोरचे लोक म्हणतात मोदींनी काय केलं, काय बोला. आणि आजकाल राजकारणाचा स्तर इतक्या खाली गेलेला आहे. तुला भाऊ, परवा तुमच्या माजी नेत्याचं भाषण मी ऐकत होतो. काय काय बोलतात, नकली सेना म्हटलं त्यांना एवढा राग आला की त्यांनी इतका अपशब्द पक्षाबद्दल वापरला, नेत्यांबद्दल वापरला की तुम्ही ते वापरू नाही. मी मुलाखतीमध्ये सांगितलं माझ्याची त्यांच्याकडून अपेक्षा नाही होईल, तुमच्याकडे अपेक्षा नाही. आपण काय बोलतोय, पण तारतम्य आपण ठेवलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये आहात, तुम्ही निराश आहात, पण बोलताना आपण काय शिवी देतोय, किती अपशब्द वापरतोय, त्याचं भान मला आपण ठेवलं पाहिजे असं वाटतं. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.
ते तुमचं बांगलेदारा कोंबडा त्याला बोलू द्या, काय बोलत असेल ते तो बोलेल, सकाळपासून तो कुसकू करत राहतो. पण तुमच्याकडून ही अपेक्षा नाही लोकांना, जनतेला अजूनही. कारण आपण बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेबांचे वारसदार आहात. त्यांना हे वापक होतं, त्यांनी बोललेलं सगळं अस्त्यावर घ्यायचे, गमतीत घ्यायचे. पण आपल्याकडून ही अपेक्षा नाहीये. आणि म्हणून मला वाटतं राजकारणाचा स्तर कसा चांगला राहील याची काळजी सगळ्याच नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. जास्त त्या ठिकाणी घेणार नाही. स्मिताताई यात आपल्या उमेदवार राहतील, याबाबतीत कोणी मनामध्ये शंका ठेवायचं नाही. त्यांचाच प्रचार आपल्याला करायचा आहे, त्यांनाच मताधिकार निवडून आणायचं आहे. आणि मतदान फॉर्म म्हणजे आपला निवडणुकीचा फॉर्म हा 25 तारीख आपली शेवटची आहे. 25 तारीख आपली शेवटची आहे. आपल्याला काही तारखा आपण काढलेल्या होत्या. स्मिताताईंनी मुहूर्त काढलं होतं 22 तारखेचा. 22 तारखे, पण 22 तारखेला लग्न इतके, लग्नाची एवढी मोठी आहे. आणि परत कांटोसाचे कार्यक्रम एकच दिवस, सगळ्या दूर कांटोसाचा कार्यक्रम आहे. मला कार्यकर्त्यांना हा कठ्ठा पत्रिकेचा 100च्या वरचा पत्रिका 22 तारखेची आहे. कांटोसाचे कार्यक्रम सगळीकडे आहेत. कार्यकर्ते येतील कसे फॉर्म भरायला. आणि आपला संकल्प आहे यावेळेला की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म भरायला गर्दी कुठे असेल, कुठे असेल, कधी जळगावला असेल. सगळ्या महाराष्ट्रातल्या गर्दीचं रेकॉर्ड आपल्याला यावेळेला तोडायचं आहे. आणि ज्या दिवशी आपण फॉर्म भरू म्हणजे 25 तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे. शेवटचा दिवस आहे 25 तारीख. स्मिताताईंचा फॉर्म भरायचा आहे आणि रक्षाताईंचा फॉर्म भरायचा आहे. आणि या दिवशी आपल्याला गर्दीचं रेकॉर्ड या जळगाव शहरामध्ये करायचं आहे. विरोधकांनी प्रचारच बंद केला पाहिजे की बाबा काय करायचं. लाखाच्या वर लोक तर नुसते इथे फॉर्म भरायला आले. मग आता मतं मागायची कोणाकडे, जायचं कोणाकडे, हा प्रश्न विरोधकांना पडला पाहिजे. त्याच्या पोटामध्ये गोळा आला पाहिजे. त्याची बडबड जाऊन द्या. आपल्याला त्यांना तुम्ही अनेक लोक म्हणजे त्यांना उत्तर द्या म्हणजे अशा लोकांना काय उत्तर द्यायचं, यांना काय उत्तर द्यायचं आपण, यांना उत्तर आपण द्यायचं, ते मतदानातून द्यायचं आहे. आणि निवडणुकीच्या दिवशी फॉर्म भरताना लाखाच्या वर गर्दी आपल्याला आणायची, लाखाच्या वर. त्याच्यामध्ये कुठे आहे होत्या कामा नये. जेवढ्या गाड्या घोड्या काय असतील नसतील आपल्या खासगी व्हायच्या इकडच्या तिकडच्या ट्रक ट्रॅक्टर सगळे भरून 25 तारखेला आपण या ठिकाणी फॉर्म भरायला यावं. आणि एक नवीन रेकॉर्ड मतांचं आपण करूच, पण फॉर्म भरताना सुद्धा एवढं रेकॉर्ड कुठे महाराष्ट्रात झालं नसेल ते रेकॉर्ड आपल्याला फेल करायचं आहे. आणि 25 तारखेला आपल्याला 1 वाजता 12:30 पर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी यायचंय. जेवण खावण करून यायचंय. आणि 1 लाख लोक आल्यावर सगळं गोंधळ होईल. तेवढी व्यवस्था आपल्याला करता येणार नाही. आणि मग सगळ्यांनी त्याचे 11 11:30 जरी घरून निघाले तर 1 तासामध्ये सगळे येतात. फार मोठा असेल 1.5 तास लागेल. पण 12:30 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी यावं. आणि त्या दिवशी आपली सगळी ताकद आपली शक्ती या ठिकाणी या महाराष्ट्राला त्या सर्व विरोधकांना या ठिकाणी दाखवावी. एवढंच आव्हान मी या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम. धन्यवाद.